महाराष्ट्रातील सर्वात मोठा दिवस म्हणजे राज्याभिषेक सोहळा. आपल्या महाराष्ट्राचा हा सुवर्ण क्षण अनुभवायला लाखोनी पब्लिक आले मित्रांनो, लाखोनी. आज आपण निघालो आहोत आपल्या स्वर्गाच्या दिशेने राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी. तर चला मित्रांनो, अनुभवूयात हा राज्याभिषेक सोहळा. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात. तर आता 2 दिवसांनी मित्रांनो तो आपला सुवर्ण दिवस आहे, जो आपल्या लाईफमध्ये दरवर्षी खूप असं बोलतात ना आनंदाचे क्षण घेऊन येतो. होय मित्रांनो, 2 दिवसांनी 6 जून आहे, महाराष्ट्राचा तो सर्वात मोठा दिवस आपला. आणि आपण निघालोय आज रायगडच्या दिशेने. फायनली मित्रांनो, आपले फ्रेंड नित्या विथ टेंट अँड स्लीपर. अरे वा, स्लीपर मध्ये आले पोरगी, वा. स्वराज्याच्या एवढ्या मोठ्या गडावरती चाललंय आणि स्लीपर घालून आले बघा जरा. ट्रेकिंग शूज बॅग मध्ये. हो हो हो, ट्रेकिंग शूज बॅग मध्ये ठेवले आहेत. बांधू बांधू बांधू, थांबा. तर मित्रांनो, फटाफट पॅकिंग करूयात थोडं आणि निघूयात रपारप एकदम. तर जाऊयात मस्त एकदम, हा क्षण अनुभवूयात. तुला काय बोलायचंय? नाही. तर मित्रांनो, मस्त एकदम पोहोचलोय आता माणगाव डेपोला आणि थोडंसं आता विश्रांती करतो इथं, बिकॉज आपले काही मित्र खूप लांब आहेत. अजून आपल्यापासून ऑलमोस्ट हाफ अन आवर 45 मिनिट्स एवढं लांब आहेत ते. इंदापूरच्या पण एकदम लांब आहेत, कोल्हाटच्या आसपास आहेत ते अजून. सो त्यांच्यासाठी आपण जरा थांबलोय, त्यांची वाट बघतोय. आणि आपली एक फ्रेंड बघा मस्त इकडे झोपले, ती आराम करते. सो थोडंसं रेस्ट करू आणि मग निघू. आता माणगावला आहेत आपण डेपोमध्ये, तिकडे गाडी लावली आपली समोर त्या साईडला. इथून ऑलमोस्ट एक 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे अजून आपलं जिथं स्वर्ग आहे, रायगडचा बेस. ते 30 ते 35 किलोमीटर लांब आहे. सो तिथून थोडंसं रेस्ट करून मग पुन्हा आपण निघू आपल्या दिशेने गाड्याच्या. ती गाडी टर्न मारली, तिथून आता लेफ्ट घ्यायचं आहे मस्त एकदम कडक मध्ये. इथेच आहे महाराजांचा एंट्रन्स एक, जो माणगाववरनं आतमध्ये जातो समोरच. कडक एक नंबर वाटतंय समोर. सो तर इथून ऑलमोस्ट एक 28 किलोमीटरच्या आसपास असेल. जाऊयात एकदम, जाऊयात. आणि हा बंटी आहे, आपला मित्र बंटी. आणि मागे एकदम पब्लिक आहे आपली. एकदम कसं वाटतंय? मस्त. जाऊयात आता. बसमध्ये एकदम बस पकडला आता. 3 किलोमीटर लांब आपली गाडी लागलेली आणि इथे मी आणि नित्य आहे. बसची फ्री सेवा ठेवली आहे लोकांनी. हे दरवर्षीच आहे मित्रांनो, मस्त एकदम वाटलं. भारी आहे उलट, जेवढं लांब गाड्या लावतात तेवढं. नाही तर पायथ्याशी जागा कमी आहे, तिथं टर्निंग वगैरे मारलं तर जमलं नसतं, खूप पिचमिट झाले असते वरती. सो हे बेटर आहे. जाऊयात, मस्त आनंद आहे. बसवाल्याने 1 किलोमीटर लांबच सोडलं. ट्रेक करत आम्ही पोहोचलो रायगडाच्या पायथ्याशी आणि पुढे जाऊन हळूहळू नाणे दरवाजातून आम्ही वरच्या दिशेने चालू लागलो. आज वातावरणात जराही हवा नव्हती, म्हणून घामाने एकदम भिजूनच गेलो. सो पुढे हळूहळू आम्ही ट्रेक करत महादरवाजाजवळ येऊन पोहोचलो. रात्री सुरू केलेला प्रवास पहाटे कधी झाली काही समजलंच नाही. आणि होलीच्या महालावरती पोहोचून आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन आमचं टेंट सेट करायला सुरुवात केली. इथे बघा, आपण इथे टेंट सेट केलेत. एकदम कडक आहे. झोप नाही झाले, सकाळी आलो इथे पोचलो आणि झोपलो नाहीत. मस्त एकदम सर्व सेटअप वगैरे करून पाणी वगैरे भरून ठेवले थोडंसं, बिकॉज एवढी कडक गर्दी आहे ना. तर आता चालले हिरकणी बुरुजच्या दिशेने. जरा हिरकणी बुरुज बघूया. एक एक पॉईंट कव्हर करायचं थोडासा आणि सोहळा देखील एन्जॉय करायचा आहे. सो जाऊन येऊ जरा, मस्त जाईल.
मस्त दुपारचं पहिलं जेवण मित्रांनी एकदम कडक बनवलं या लोकांनी. हिने पण काहीतरी कापून दिलं वाटतं. आणि बटाटे काय बनवलं. मी मीठ वगैरे टाकलं मित्रांनो. एकदम ह्यांना जमत नव्हतं मीठ टाकायला म्हणून मीठ वगैरे टाकायचं काम केलं. आणि आपल्या दयाने मस्त एकदम चमच्याने काय त्याला ढवललं मस्त माझ्या एकदम. मस्त आता तयार झालं आणि 4 तास झालेत. मैदानी खेळ आता सुरू होणार आहेत. एन्जॉय करायला चालू आम्ही. दीपक कुठं आहे दीपक? चल तिथे झोपणार आहे. आपल्या महाराजांचा हा सुवर्ण क्षण अनुभवायला लाखोनी पब्लिक आले मित्रांनो. लाखोनी. खऱ्या अर्थानं प्रज्वलित करायचं का? मित्रांनो आपला मित्र आलाय अनिकेत. याला एकदम ढगाळ वातावरण झालंय. पाऊस येतो थोडा हळूहळू एकदम कडक. आजूबाजूचा व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू झालाय मित्रांनो. सर्व पब्लिक पळते इकडून तिकडे तिकडून तिकडे. मित्रांनो मस्त एकदम झाले मॉर्निंग. आज 6 जून आहे आपला. मस्त एकदम तिकडे जिथं आपण आपला टेंट लावलेला तिथेच आपण असं रेडी वगैरे झालंय. आणि 8:15 झालेत. आता आपण जाणार आता नगरखान्याच्या दिशेने. रात्री खूप ते जे बोलतात ना खेळाचे प्रदर्शन चालू होते तेव्हा खूप गर्दी होती तिकडे. अक्षरशः थकलेलो आम्ही लोक. म्हणून राजसदरेवरती आम्हाला अख्खन बघायला जायला भेटलं नाही. सो पण ते ऐकत होतं बिकॉज त्यांनी भरपूर ठिकाणी या टायमाला खूप चांगली व्यवस्था केलेली. सो आता जातो एन्जॉय करतो. मित्रांनो फुल कडक गर्दी झाली रायगडावरती म्हणून नगरखान्याकडे जायला जमलं नाही. तिकडे बघा एकदम अक्षरशः खूप कडक गर्दी आहे. आता आपण इथं महाराजांच्या समाधीच्या मागच्या साईडला आलो आहे. भवानीकड्याकडे जातो जरासं बिकॉज आजचा दिवस आपण इकडेच राहणार आहोत. आजची रात्र आपण संडेला उद्या निघणार आहोत इथून. सो आज पूर्ण फिरून घेऊ तोपर्यंत. नंतर महाराजांचं दर्शन घेतो मस्तमध्ये परत वरती जाऊन. समाधीचं पण दर्शन घेतो इकडे. जगदीश्वरांचं दर्शन घेऊयात मस्त मध्ये आणि पूर्ण रायगड फिरवत आज थोडा. मित्रांनो मस्त आता थोडंसं खाली उतरत आलं आहेत मागच्या साईडला.
आणि समोर आता वाघ दरवाजाजवळ येऊन पोचलो तिकडे. तिथे वाघ दरवाजा आहे हा रस्त्यामध्ये. तर मित्रांनो मस्त एकदम झाले साफसफाई पूर्ण करून आपली. आणि आता ते बोलतात ना निघालेत घरच्या दिशेने, बिकॉज खूप साऱ्या जिम्मेदारी आहेत घरच्या, ऑफिस वगैरे सर्व काही. लाईफ आहे, चालत राहणार आहे. नाहीतर जर का ते बोलतात ना जिम्मेदारी नसतं ना तर आयुष्याचा तंबूच इथं बांधला असता आपण, मस्त टेंट लावून इथंच राहिला असतो. इथून जायचं मन नाही करत आहे रिअलमध्ये, पण जावं तर लागणारच आहे. तर मस्त एकदम जिथं आपण आपलं टेंट सेट केलेलं आहे ते पूर्ण प्लेस आता क्लीन केले मस्त एकदम. जो काही कचरा होता तो साफ करून मस्त एकदम कॅरी बॅग आम्ही लोकांनी घेतलेला, आम्ही आणलेलं सोबत पण त्या कमी पडलेला म्हणून इथून देखील घेतलेले. जे दुर्गसेवक होते ते साफ करत होते त्यांच्याकडून आम्ही अजून कॅरी बॅग घेतल्या जे भरल्या. सो तुम्हीही कधी गडावरती येत असाल तर स्वच्छता ठेवा मित्रांनो. मोस्टली कॅरी बॅग कॅरी करत जावा, गार्बेज बॅग, की जेणेकरून तुम्ही इथला जो कचरा आहे तो घेऊन जाऊ शकता गडाच्या खाली. तर चला निघत आता इथून फटाफट आपण आता गड उतार करूयात. आज 9:30 झाल्यात ऑलमोस्ट. मस्त मध्ये आता निघालेत आपले फ्रेंड्स वगैरे सर्व तिकडे पुढे सर्व निघालेत. तर जाऊ पुढे फटफट महाराजांचं दर्शन घेऊ आणि गड उतार करू.